आज तारीख 1/7/2026 आहे बरं का. 1/7/2026 थोडक्यात 15 जून 2026 ची लागण आहे. आज 1 जुलै 2026 आहे. 1/7/2026. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संजय चुनीलाल नरडे, राहणार बिटरगाव, वांगी नंबर 1, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय आहे बरं? आज 2 तारीख आहे. 2 ऑगस्ट 2026 आहे ना? 26. हा 2 ऑगस्ट 2026. तर आता ही आपण ह्या केळीसाठी तुम्ही लागण करून किती दिवस झाले काय? आता ते आपल्या आपण ज्यावेळेस जी पूर्वावस्था काढली होती ती 1 जुलै 2026 तारीख होती हा आणि आज 2 ऑगस्ट 2026 आहे. 2 म्हणजे 1 महिना आणि 1च दिवस झाले. हा 1 तर महिना. आता आपण तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी ह्याला सोडलंय? 5 दिवसांनी आपण सोडलं होतं. म्हणजे 1 तारखेला दिलं, 5 तारखेच्या आसपास 5 सोडलंय. तारखेचं. हा आता तुम्ही जमिनीतनं सोडल्यानंतर आणि स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला ह्या केळीमध्ये आता पहिली किती होती त्या व्हिडिओ मध्ये फोटोमध्ये आहे. आहे. आपण ते अगदी शांतपणे व्यवस्थित हा. फोटो आणि व्हिडिओ काढले. मग ती पहिल्यात तुम्ही सोडल्यानंतर आणि स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा खरंच हे जसं बोलतात तशी ह्या वापरा बायोनिक मध्ये पॉवर आहे? नाही, पॉवर आहे. आता आपण काय केलं, आपण ड्रेचिंग बी घेतली होती आणि फवारले वरनं त्याला. बरोबर बरोबर. तर असं फवारल्या पिळा हे गुतल्याला त्यांनी सगळा असा काढला, Clear ओस केला. काढून. हा क्लिअर काढला, म्हणजे निघायला लागला. निघायला ना. आता निघताना बी पोगा लांब निघतोय. हा पानाचं अंतर हे बघा तुम्ही. आता बघितलं तर 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पण आहे, अंतर पण पण आहे. पाला लांब रुंद आहे हा आणि पाल्यावरती बाळसा आहे. बाळसा आहे. बरोबर आहे का नाही? आहे. आणि आता बघितलं तर एवढी उंची, हम्म. म्हणजे मी जसा असा असा हात करतोय सरळ, एवढी उंची आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने आता ही जमिनीपासून 2.5-3 अडीच ते 3. आहे का नाही? हा. आता कुठतरी मी म्हणतो किती नाही म्हणलं तर 5-50 झाडं निघत आहे. हा की ते थोडेसे बारीक मोठे आहेत, नाही असा विषय नाही. पण आता आपण ज्यावेळेस आणखी 1-1.5 महिन्यांनी बघू त्यावेळेस माझ्या अंदाजाने 1.5 किंवा 2 महिन्यांनी म्हणलं असा हात करायचा कोणी बिन ह्या केळीत फक्त मी दिसतोय म्हणायचं 2 महिन्यांनी लगेच. अजून 2 महिने. हा, कारण तो फरक आपल्याला तो दिसेल. तुम्ही थोडक्यात आता वरचा जो बाग आहे आपण तिथले बी काही थोडेसे फोटो काढले, काढलेले आहे. ते निसवण पूर्ण झाली. हम्म. तुम्ही कमळ मोडलेत आणि आपण तिथले 1-2-3 मुद्दाम फोटो काढलेत. हम्म. त्या प्लॉटला माझ्या अंदाजाने 3 डोस गेलेत. हा गेलेत. बरोबर आहे ना? गेलेत. हा 3. तर ती प्लॉटला सोडायच्या अगोदर मनामध्ये काय होतं ना, आज आपण फोटो काढलाय, आतापर्यंत फोटो पण काढला होता. ते सुरुवातीचा फोटो बघितला हे म्हणणार ही किडी नाहीच कोणी. आहे का नाही? म्हणजे अशी सगळी पिवळी चिटूक पडलेली होती. हा, म्हणजे झाडं पण पिवळी होती हा आणि जे पहिले थोडेसे 1-10 आपण दोघांनी पण गड बघितले हा, होते बघितलं होते. तर बारीक बारीक पडत होते आणि बारीक बारीक पडत होते. 2 फणीच्या मध्ये अंतरी नव्हती, वादा पाहिजे असा नव्हता. आणि मी पण तुम्हाला मार्गदर्शन देऊन मी पण वैयक्तिक थोडस म्हणजे टेन्शन मध्ये होतो की आपल्या ह्या वापरा बायोनिकमध्ये पॉवर आहे, पण साहेबांनी आपल्यावर लय विश्वास ठेवला आणि प्लॉट तर लय डिप्रेशन मध्ये गेलाय, ही कव्हर होईल का? पण साहेबांचंच कौतुक करावं ते थोडे. साहेबांनी लागोपाठ 3 डोस सोडल्यात, म्हणजे थोडक्यात कर्मच केलंय आणि पैशाला त्यांनी मागे घेतलं नाही, तिथं सोडायला मागे घेतलं नाही. त्याची ती प्रकृती मी निमित्त आहे, पण कष्टाचं फळ त्यांच्याच आहे. पण आज एक असं वाटतंय की आता आपल्या पदरात पडतंय भाऊ सगळं 100%. आता 100% पडतंय. आता काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही? हा. आता अगोदर अशी चिंता होती की खर्च केला इथपर्यंत आणलंय, हा. पण गडत बारीक पडायला लागले, प्लॉट डिप्रेशन मध्ये, झाडांनी वय खाल्लंय, काय होईल? खालचं हा. काढायचं, वर जरा बरं होतं. वर होतं चांगलं, खालच्या तुकड्याचं पाखी झालं तर तुम्ही आता ही जी आपण प्लॉट आहे ही किती झाड आहेत सगळी? की 2,500 आहे. 2,500. आता आपण काय करणार आहे, पूर्वावस्थेचे शूटिंग आहे, फोटो आहेत आणि आज आपण दुसरी अवस्था काढतोय. ह्या प्लॉटला आपल्याला म्हणजे जसं पहिले डोस घेतले तसं ह्याला फर्स्ट टू एंड करायचे. आणि फर्स्ट टू एंड का करायचे? आपल्या ह्या पंचक्रोशीतले जे शेतकरी आहेत त्यांना आपल्याला एक ही प्लॉट असा दावायचा आहे की ज्यांना काय वाटतंय की केळी करणं खूप अवघड आहे किंवा केळीला करपे येतो, निस्वनिष्ठ टायमाला केळी खालीवर होती, तर आता तुम्ही हा प्लॉट आमच्याकडे पहिल्यापासून दिलाय, तर आपल्याला शेवट ह्याचा असा दावायचा आहे की लागणीची तारीख आणि कटिंगची तारीख, त्यानंतर निस्वनेला आल्यावर करपे आलता का, बोंद्याचं माप किती आलं, निस्वन कुठल्या महिन्यात झाली आणि कटिंग कुठल्या महिन्यात झाली, टोटल तुमचा खर्च आणि आमचा खर्च 2 खर्च एकत्र केले तर खर्च किती झाला आणि उत्पादन किती निघालं. त्याची गणित का घालायच्यात की ज्यांना असं वाटतंय काय ते वापरावाले नुसते व्हिडिओ टाकतात, आपल्याला उत्तर असे द्यायचे बरोबर की त्यांना पण वाटलं पाहिजे की खरंच बरं काय हे शेतकऱ्यांसाठीच कामं करतात. तर तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्याला 1% तडा जाणार नाही. आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद.